परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील घेवंडा या ठिकाणी 1ली ते 5वी पर्यंत शाळा असून ग्रामीण भागातील या शाळेमध्ये दिनांक 9 जुलै रोजी सकाळी 10 वाजता शाळा सुरू होत असते। मात्र दिनांक 9 तारखेला 11 वाजले तरी एकही शिक्षक आला नाही। त्यामुळे ही माहिती पालक व ग्रामस्थांना मिळतात त्यांनी शाळा परिसरात एकच गर्दी करत यावेळेस शालेय समितीचे अध्यक्ष कृष्णा जाधव यांच्याशी आपण संवाद साधला असता त्यांचं काय म्हणणं होतं ते पहा। कृष्ण गुलाब जाधव, शालेय समितीचे अध्यक्ष घेवंडा, राहणार घेवंडा। जिल्हा परिषद शाळेमध्ये ज्यावेळेस आम्ही 10-11 वाजता गेलो तिथं शाळेमध्ये एकही मास्तर नव्हते। शाळा 11 वाजेपर्यंत उघडली नव्हती। गावातील लोकांनी सगळे तिथे जमा झाले। बीओ साहेबांना फोन केला। बीओ साहेब म्हणले आम्ही थोड्यानंतर विचार करून तुम्हाला सांगतो। त्यांनी काही आम्हाला प्रत्युत्तर दिलं नाही। त्याच्यानंतर आम्ही मास्तराशी संपर्क साधला, कोणाचा रजा नसताना तिथं मास्तर लोक नव्हते 11 वाजेपर्यंत। त्याच्यानंतर आले 11, 11:30ला मास्तर लोक आले 11 नंतर। तर त्यांना सांगितलं आम्ही की बाबा आतापर्यंत तुमचं टायमिंग आहे का। त्याच्यानंतर टायमिंग त्यांनी काय केलं, आतापर्यंत रजा न देता त्यांनी ते दोन्ही मास्तर नव्हते शाळेवर की दोषी मास्तरावर त्यांच्यावर खरोखर कारवाई करावी आणि हे शिक्षण अधिकाऱ्यांना विनंती आहे। आणि याच्यानंतर जर असं झालं तर आम्ही गट साधन केंद्राला आम्ही अमर उपोषण करू आणि हे घडू नये म्हणून आमच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये। आमच्या गावातल्या सर्वसाधारण माणसाचे, गोरगरीब माणसाचे मुलं आहेत आणि यांच्यावर अन्याय आम्ही वारंवार सांगितलेले आहे त्यांना, की वारंवार सूचना दिलेली 3 वर्षापासून हेच घडत आहे आणि आता बी तेच घडायला त्यांना समजून सांगितल्यानंतर आणि तोच व्हायला ते दोन्ही मास्तर आम्हाला बदली करून पाहिजे, नाहीतर निलंबित करावं ही विनंती आहे। दरम्यान याबाबत विस्तार अधिकारी के.सी. गुगे यांच्याशी आपण संवाद साधला असता त्यांचं असं म्हणणं होतं की याबाबत 2 शिक्षक त्या शाळेत कार्यरत असून एक शिक्षक हा SRच्या नियुक्ती करण्यात आल्यामुळे तो त्या ठिकाणी सेवेसाठी गेलेला आहे, तर दुसरा शिक्षक हा का नाही आला याबाबत मी माहिती घेऊन तुम्हाला नंतर कळवतो असं म्हणून त्यांनी उत्तर दिले। गट शिक्षण अधिकारी म्हणून नुकत्याच जॉईन झालेल्या श्रीमती मंजुश्री पल्लेवार यांच्याशी ज्यावेळेस फोनवर संपर्क साधला असता त्यांचं असं म्हणणं आहे की मी संपूर्ण माहिती घेऊन तुम्हाला माहिती कळवते, तसेच जर काय कोणी दोषी आढळल्यास त्यांना निश्चितच त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं त्यांनी फोनवर उत्तर देताना सांगितलेलं आहे। पुढील भाग असा आहे की शिक्षण विभागाच्या या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असतानाच या परिसरात असलेले शिक्षक असेल, मग शिक्षक विस्तार अधिकारी असेल किंवा मग गट साधनमधील असलेले कर्मचारी असेल, यांचा या ठिकाणी अशा प्रकारची वागणूक ही निश्चितच विद्यार्थ्यांसाठी धोकादायक असून त्यांचे शैक्षणिक भवितव्य हा अंधारात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे वरिष्ठ शिक्षण अधिकाऱ्यांनी जिंतूर तालुक्याकडे बघावे, जेणेकरून ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील या ठिकाणी शिक्षणाच्या प्रवाहातून प्रगतीच्या प्रवाहावर जाऊ शकतो। त्यामुळे मायबाप सरकारला एवढीच विनंती आहे की शिक्षणासाठी या ठिकाणी धडपड करणाऱ्या विद्यार्थ्यांची थोडी जर काळजी असेल तर निश्चितच या शिक्षकांवर, दोषींवर कारवाई करावी म्हणून ग्रामस्थांकडून मागणी जोर धरत आहे। जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा। जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम।